आपण पाहिली कोकणामध्ये का आता ही सगळी आपण स्थिती पाहिली पुण्याची कोकणातली। आता बघूया मराठवाड्यामध्ये काय नेमकं होत आहे। आपला करस्पॉन्डंट औरंगाबादचा माधव सावरगाव आपल्या सोबत आहे। माधव, मराठवाड्यातलं खरं लक्ष म्हणजे बीड जिल्ह्यावरच राज्यातल्या सगळ्या जनतेचं लागलेलं आहे, राज्यातल्या प्रत्येक राजकीय विश्लेषकाचं लागलेलं आहे। मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय। काय स्थिती आहे मराठवाड्यामध्ये? मुंडेंचं पानिपत करण्याची तयारी इतर पक्षांनी चालवली आहे, पण मुंडेंची त्याची तयारी कशी आहे की या सगळ्यांना थोपवण्याकरता? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की राष्ट्रवादीनं मोठ्या ताकदीनं इथं मराठवाड्यात उभं राहण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। मराठवाड्यातल्या एकूण 8 जिल्हा परिषदेसाठी आता निवडणुका होती आणि त्यासाठी आपण बघितलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनं ज्या पद्धतीनं अभूतपूर्व यश मिळवलं होतं ते यश पुढे कायम करावं आणि त्यात वाढावी असा प्रयत्न राष्ट्रवादीचा असणार आहे। खास करून अजित पवार या सगळ्या गोष्टीकडे अधिक लक्ष देत आहेत। आता सध्या तरी मराठवाड्यात जवळपास औरंगाबाद असेल, जालना असेल, नांदेड असेल, लातूर असेल या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवणार आहेत। त्यामुळे तिथले जे स्थानिक नेते आहेत, सुरुवातीला आपण बघितलं तर नांदेड आणि लातूर या ठिकाणी विलासराव देशमुख आहेत, लातूरला तिकडे अशोकराव चव्हाण आहेत, शिवाय जालन्यामध्ये इतर टोपे आहेत। हे सगळं समीकरण एक पद्धतीने बघितलं तर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असं असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 2 जिल्ह्याच्या निवडणुकांवर अधिक लोकांचं लक्ष असेल, एक पहिल्यांदा बीड आणि दुसरं नांदेड। बीडमध्ये एक तर धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीनं बंडखोरी करत भाजपाच्या आपल्या काकांना चांगलाच धडा शिकवला, आता जी चित्र आहे ते जर बघितलं तर सगळ्यात मोठा जो काही त्रास होणार आहे तो गोपीनाथ मुंडे यांना। कारण गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात स्वतःचे बंधू, मोठे बंधू असणार आहेत, पुतणे असणार आहेत, शिवाय विनायक मेटे, त्यानंतर जयदत्ता क्षीरसागर अशी जवळपास 5 आमदारांची टीम मुंडेंच्या विरोधात असणार आहे। त्यामुळे मुंडेंना हे जी काही जिल्हा परिषदची निवडणूक आहे ती जिंकणं थोडं अवघड झाले। पण मात्र एक लोकनेता म्हणून मुंडेची एक बीड जिल्ह्यामध्ये ओळख आहे आणि त्यातून कुठेतरी चेंज होतील असं वाटतं। आणि दुसरीकडे आपण नांदेडचा जर विचार केला तर अशोकराव चव्हाण यांना सुद्धा एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे। अशोकराव चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत की जसं आपण माधव बघितलं की बीड जिल्ह्यामध्ये देखील गोपीनाथ मुंडे विरुद्ध सगळे पक्ष आता राष्ट्रवादी देखील तिथे जोरदार कामाला लागलेले, स्वतः अजित पवार जातीने तिथे लक्ष घालतायत। तर तिकडे विलासराव विरुद्ध अशोक चव्हाण असा सामना नांदेडमध्ये आपल्याला पाहायला लागेल। काय नेमकं घडेल या सगळ्यांचे अपडेट्स आपण तुझ्याकडनं घेत राहूया। आपण बघितली मराठवाड्यातली स्थिती की 2 माजी मुख्यमंत्री नांदेडमध्ये आमने सामने येत आहेत, तर इकडे मुंडेंना प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे आपलं यश कायम ठेवण्याकरता। बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये काय होत आहे। नाशिक जिल्ह्यात बघा छगन भुजबळ यांच्यासाठी